सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळाची तीव्रता आणि दाहकता जरा जास्तच वाढली आहे। जत तालुक्यातल्या पूर्व भागातील 73 गावातल्या 533 वाड्या वस्त्यांवर 97 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय। पण चाऱ्याचा सुद्धा तुटवडा आहे, त्यामुळे चारा छावण्यांची मागणी वाढतीये। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चारा छावण्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर होत नाहीये। त्यामुळे जतचे आमदार विक्रमसिंग सावंत हे आक्रमक झालेत। सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे जत तालुक्याचा हा मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला भाग हा पूर्व भागाला आहे आणि पूर्व भागाला या ठिकाणी पाणी कमी प्रमाणात पोहोचते आणि चारा सुद्धा या जनावरांना मोठ्या प्रमाणावर कमी पडतोय। मी प्रशासनाला या निमित्तानं एवढंच म्हणेन की लवकरात लवकर ते टँकरचे प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत आणि त्याचबरोबर या दुष्काळी तालुक्यातल्या या जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या या ठिकाणी करणं गरजेचं आहे। जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने आपण शासकीय 6 आणि खाजगी 89 असे एकूण 95 टँकरद्वारे जनावरांना आणि माणसांना पाणी पुरवठा केला जातोय। शासनाचे जे निकष आहेत त्याप्रमाणे आपण पाणी पुरवठा केला जातोय। त्याचबरोबर काही चारा छावणी किंवा चारा डेपो सुरू करण्याबाबत आमच्याकडे काही अर्ज आलेले आहेत। त्या अर्जाच्या संदर्भात आपण सर्व तलाठी मंडळाधिकारी आणि जे स्थानिक स्तरावरील आमची यंत्रणा आहे त्यांच्यामार्फत आपण तपासणी करून त्याचा अहवाल आपण 1 ते 2 दिवसांमध्ये शासनास पाठवत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।